त्या सभेमधली बघत पण जर अध्यात्माचा आणि देवाचा ज्याला छंद आहे, तो माणूस सगळे काम सोडणार आणि शनिवारी इथं येणार. आणि ज्याला नादच नाही ते म्हणणार उगा बडबड करते, चल द्या काय घेणं नाही. तसे ही सगळी प्रजा होती, वरकड होती. ह्याला तत्वज्ञान माहित नव्हतं, पण राजाला माहिती होतं. राजा लगबगीने बघायला निघला आणि म्हणतो हे धनुष्य न्यायला जर आलेला माणूस असेल तर त्याचा पायाची तरी खून असेल, बर न्याला असला तर कसा न्याला असेल. हे ज्या वेळेस डोक्यामध्ये आणलं त्यावेळेस सीताईनं जे धनुष्याचा गोळा करून चालली होती त्याची रेग दिसली. कारण रेग दिसली की वस्तू सापडली. जनक राजाने विचार केला आणि त्या रेगीचा पाठला करीत पुढे निघले. पाठला पुढे करीत निघल्यानंतर पुढे जनक राजाला काय दिसलंय, तो धनुष्याचा करून घोडा सीता घेता देखे पुढा राजबिंदी घेतला दौरा बाल क्रीडा क्रीडत क्रीडा क्रीडत पुढल्या कला गेले. जनक राजा बघत बघत चालले. बाल लीला त्या ठिकाणी चालू आहे. घोड्यावर आपल्या दोन्ही पायामध्ये घोडा ती धनुष्य धरलेला आहे, पुढ्याकडे हातात धरलाय आणि चालायला सुरुवात केली. खेळातील लेकराचा समुदाय आहे, त्याच्या खेळण्यामध्ये तलीन अवस्थेमध्ये झाले. जनक राजा मनामध्ये विस्मय झाला. कारण हे धनुष्य एवढं महान आहे, हे लेकरू खेळत आहे, कोण आहे आणि कसं, किती दिवस जरी जमी ह्याची असणारा माझ्या घरी आहे तरी हिची शक्ती मी अवल केली नाही, भक्ती मी अवल केली नाही आणि कोण हे मी मला समजली नाही. पण ही काहीतरी आघाटीत असायला पाहिजे. आणि म्हणून जनक राजा आवडीनं आपल्या लेकरात चाललं. त्यावेळेस लेकराला आवाज दिला की वकाती वस्तू जर घेतली आणि आपल्या लेकराला जर आपण बोललो तर त्या लेकराला वाटतं आपले वडील आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाहीत, म्हणून लगेच ते वस्तू टाकून देतो आणि पळून जातं. तसं सीताईला जर आपले वडील यायला पाहिलेत आणि पाहिल्याबरोबर तिला वाटलं ऋषीचा धनुष्य आपण आणलेला, आपण काय घरातली वस्तू आणलेली नाही. मग ते ऋषी आपल्या वडिलावर कोपले असावात आणि ती आपल्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाहीत. भीती सीताईच्या मनात आले, धनुष्य तिथं टाकला आणि बाजूला झाले. राजा म्हणे अंग कोणी हात अन्याय केला भारी, ते धनुष्य साडी सीतवरी राजा करी उचले ना. ज्यावेळेस सीताईनं तो धनुष्य त्या ठिकाणी टाकला, बाजूला झाले, लहान तोंड केला आणि खिन्न अवस्थेमध्ये उभे राहिले. जनक राजाला काय वाटलं, ही मुलीनं अपराध केलेला आहे, करी का ना, तिला आता बोलायचं आहे कारण आलेलं संकट निवारण करू म्हणून गेले आणि धनुष्याला उचलायला लागले. पण धनुष्याला उचला म्हणजे धनुष्य काय निवड आपल्यासारख्या हातातलं होतं का, कुणी मिळावं कुणी उचला म्हणून परशुरामाच्या हातातलं धनुष्य होतं आणि ते उचलणारी आधी शक्ती होती म्हणून उचललं होतं. भक्तरूपी जरी असणारा जनक राजा जरी असला तरी असणारा त्याला सुद्धा उचलत नाही. मग उचलत नाही, परेशान झाला. पण जो माणूस ज्ञानीमध्ये परिपक्व असतो तो विचार करतो, बरं आपण त्यावेळेस मोठेपणा अजिबात त्याला गर्व आणि अभिमान काहीच नव्हतं, ह्याला तत्वज्ञान समजणारा म्हणतात. म्हणून जनक राजाने विचार केला, हे धनुष्य जरी आपल्याला नाही उचलला आपण युक्ती साधू, ह्याच मुलीला घडू आणि ह्याच मुलीच्या हातानं तिथल्या तिथं नेऊन ठेवू, मग कार्य आपलं हातात येईल. जनक राजा बोलल्यानंतर पुढे काय होत, मग राजा प्रीत करीस ते सपोटासी धरी मने बैसया गोड्या हरकेवरी बैसली. धनुष्य उचलत नाही, लक्ष जनकाच्या आलं आणि त्यावेळेस त्या मुलीला असणारा काय म्हणले, बाळा तू जवळ ये, भेऊ नको, तुला काही अडचण नाही, पण आपल्या घरी अतिथी जे आलेले आहेत त्याचा धनुष्य आहे, तू काय कर
ज्याचा अंदाज जिथून तिथं नेऊन ठेवू. जशा पद्धतीने अंदाज कसा ठेवू तो ऋषी आहे आपल्यावर रागावर. असेल त्या मुलाला समजून सांगितल्यानंतर त्या मुलीला म्हणजे सीताईला मनात आनंद झाला. बापानं आपल्याला असणारा जिथल्या तिथं नेऊन ठेवायचं सांगितलं. आनंद झाला आणि धनुष्याकडे वळले. करोने धनुष्याचा घोडा तडतडा आली परशुरामाच्या पुढा देखोनी गाळा 23 मे जनक राजाने सीताईची विनवणी केल्यानंतर ती घोड्यावर बसले आणि तळ 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 जसा आपण खरोखरचा घोडा नाचावा तो जसा वेगानं चलावा तशी ती असणारा सीताई लहान ओपणाचं खेळत असणारा जोड्याकडे निघले. तर पुढं काय